या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियाँ। जय हिंद। लोकप्रधानमध्ये आपलं स्वागत। सध्या आपण आहोत राजेश्वर नगर या ठिकाणी आपल्या माझ्या पाठीमागे पाहू शकता सिद्धेश्वर वन विहारची ही जागा। या ठिकाणी सिद्धेश्वर वन विहार आहे। काही कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आग पेटवली आहे। जवळपास 1 किलोमीटरचा हा एरिया त्यांनी जाळलेला आणि या ठिकाणी बरेचसे पक्षी देखील मेल्याची दाट शक्यता आहे। पक्ष्यांची जीवितहानी या ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे। इतकी आग मोठी आहे की लांबून याचा धूर दिसत होता आणि शिवाय ही आग वाढतच चाललेली आहे। जेव्हा फायर ब्रिगेड या ठिकाणी त्याला विझवण्यासाठी आली त्यावेळेस फायर ब्रिगेडला देखील त्यांनी उत्तर दिलं की हे आमचं एक डेमो आहे जे आम्ही दरवर्षी करतो। परंतु या त्यांच्या डेमोमध्ये कित्येक पक्ष्यांचा हाकनाक बळी गेला असण्याची दाट शक्यता आहे। शिवाय यांच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी पाहू शकता की एका घरामध्ये जे आहे ती ठिणगी उडून आली घराच्या छतावर आणि या ठिकाणी ठेवलेलं साहित्य देखील जे आहे ते पेटलं आहे आणि घरातले इथले जे घरचे आहेत त्यांनी प्रसंगावधान राखून या ठिकाणी जी आहे ती आग विझवली आहे आणि त्यामुळं त्यांच्या घराचं नुकसान देखील मोठ्या प्रमाणात वाचलं आहे। परंतु ही आग अद्याप ही सुरूच आहे। आपण पाहू शकता की कशा प्रकारे जे धूर आहे तो धुमसतोय। बरेचसे पक्षी इकडे तिकडे सैरा वैरा पळत आहेत। हा हलगर्जीपणा वन्य जीवांच्या खेळणारा आहे। हा याला कुठेतरी वन विभाग हे नक्कीच दोषपात्र आहे। यावर पोलिसांनी आणि वन विभागाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे। शिवाय या ठिकाणी शेजारीच नागरिकांची वस्ती आहे। त्या वस्तीला ह्याचा संभाव्य धोका खूप जास्त आहे। आता तुम्ही पाहिलात की या ठिकाणी जे घर जे ठेवलं होतं त्या घरावर जे साहित्य होतं ते देखील जळालं। मग यातला कुठलं तरी जे कर्मचारी आहेत वन विभागाचे यांना अधिकारी कोणी दिले, यांना कोणी सांगितलं की पेटवावं याचा देखील तपास होणं खूप महत्त्वाचं आहे। शिवाय या ठिकाणी एक जागरूक नागरिक या ठिकाणी जे आहेत त्यांनी पोलिसांना देखील याची खबर दिली। पोलीस देखील आले परंतु पोलिसांनी देखील साधी जी आहे आग लागली आहे तिथल्या कर्मचाऱ्यांचा डेमो आहे असं म्हणून आपली वेळ मारली। फायर ब्रिगेड आलेली ती देखील परत त्या कर्मचाऱ्यांनी पाठवली। परंतु ही आग अजून धुमसत आहे। कुठेतरी पक्षी या ठिकाणी जळण्याची दाट शक्यता आहे। बरीचशी झाडे देखील जळली आहेत त्यामुळं प्रदूषण देखील वाढलं आहे। शिवाय आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना देखील या आगीचा धोका आहे। तेव्हा प्रशासनाने लवकरात लवकर यावर योग्य ती पावलं उचलावीत। जे जबाबदार व्यक्ती असतील, जे जबाबदार कर्मचारी असतील, अधिकारी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणं खूप गरजेचं आहे। अशा प्रकारच्या आणखीच अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा लोकप्रधान न्यूज। अशफाक नदाब, राजेश्वर नगर, सोलापूर। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर।